बॉक्स में पाठवा. बॅट्समन, बॉलर्स, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्याला या खेळाडूंना द्यायचा आहे. तर त्यांची नावं या ठिकाणी नामांकन होणं अत्यंत गरजेचं आहे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि प्रत्येक खेळाडूचं नाव आम्हाला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तर आरशी फायटर्स कॅस्ट्रोलिनो कॅप्टन, आपण 12th मन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा प्लीज. तर रोहित पहिले षटक घेऊन येत आहेत. सामना करतील संकेत. हनीफजी यांचा इशारा आहे तो लेट्स प्ले. फायनल मॅच, मेगा फायनल PPL 2022. फर्स्ट डिलिव्हरी या पहिल्या चेंडूवरती. यावेळी आसमंतामध्ये चेंडू आहे. ओ यस इट इज. पहिला गडी बाद, पहिलं यश रोहितला, पहिलं यश महाराजा स्ट्रायकर्सला. चेंडूचं आकलन नीट होत नाहीये आणि संकेत मागच्या मॅच मध्ये देखील अपयशी ठरला होता. मात्र या सामन्यामध्ये ती उणीव, ती चूक भरून काढण्याचा प्रयत्न होता, त्या मात्र त्यामध्ये देखील तो अपयशी ठरतोय. चेंडू भिरकावून देण्याचा मानस होता आणि त्यामध्ये आपण पाहतोय की अपयशी ठरतोय. विकेट किपर आपली कामगिरी विकेटच्या मागे चोख बजावतोय. विकेट किपर राकेश आपली कामगिरी चोख बजावतोय आणि एक झेल या ठिकाणी मिळतोय. नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आहे, उच्चतम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. यात मुळी शंका नाही. मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट PPL 2022चा थरार एक मोठा सामना, अंतिम सामना. प्रेक्षक ज्या सामन्याची वाट पाहत होते ते सर्व प्रेक्षक आपण यूट्यूबवर लाईव्ह क्रिकेट पाहत आहेत. ज्यांना शक्य नाही ते लाईव्ह पाहत आहेत घर बसल्या, आणि ज्यांना शक्य आहे ते मैदानाच्या चहबाजूने MIG क्रिकेट क्लबमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हा थरार PPLचा या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आहे आणि गर्दीमध्ये दर्दी देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी प्रमोशन आहे. राहुल आहेत फलंदाज. हलकेच थटवलाय चेंडू आणि चेंडू जातोय तो कव्हर रिझममध्ये. एक धाव मिळेल, मात्र धावसंख्या आता मात्र अंकित होते अर्जित, ती म्हणजे एक गडी बाद एक. खूप मोठा सामना आहे, मेगा फायनल आहे. या संपूर्ण PPL 2022 हे 13वा पर्व आहे. 13व्या वर्षामध्ये हे घमासान मुकाबले आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच कौतुक करेन मी आयोजक साईनाथ सुवर्ण यांचं आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं नक्कीच कौतुक असेल, आभार असतील. तर पुन्हा एकदा रोहित यावेळी बॅटच्या मधोमध कॅच होतो, पाहूया. ओ नो, यावेळी कॅच टाकलाय. कारण कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो. दुसरी धाव देखील घेतले आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. लक्ष आणि कॉन्सन्ट्रेशन नक्कीच आपल्या चेंडूवर ठेवायला हवं. चेंडूवरची नजर हटी आणि दुर्घटना घडली. याच पद्धतीने आपण दुर्घटना होताना पाहतोय. कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर आपण रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहण्यालायक आहे. संधीचा फायदा या ठिकाणी उचलताना आपण दोन्ही फलंदाज पाहतोय आणि फायनलमध्ये कॅच सोडला तर नक्कीच आपल्याला याचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होऊ शकतो. रोहित आहेत पुन्हा एकदा. रोहित आजचा दिवस आहे. पुन्हा एकदा आपण आठवण करतोय रोहित शर्मा 1000 वन डे कॅप्टनशिप या ठिकाणी भूषवतोय भारतासाठी. बोरिवलीच्या मैदानामध्ये अनेक वेळा आम्ही रोहितला पाहिलं. यावेळी अपी स्ट्रोक आहे. वन बाउन्सचा चेंडू गॅदर करतोय, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. फलंदाज आपले या ठिकाणी एंड बदलतात. क्लार्क आहेत नॉन स्ट्राईकला गेलेत आणि राहुल ज्याला मागच्या सामन्यामध्ये नितीनला चांगली साथ दिली आणि त्याच कारणामुळे त्याला कुठेतरी प्रमोशन दिलंय. नितीन जंगम एक चांगल्या पद्धतीचा व्यावसायिकताचा मुलामा असलेल्या क्रिकेटर्स आहेत. ऋषिदा 11 मधील मेन फलंदाज होते आणि कॅप्टन साईनाथ सुवर्ण यांनी देखील कौतुक केलं असेल त्या संपूर्ण इनिंगचं. आणि सामना संपल्यानंतर ज्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं तेच लॉर्ड्स मैदानावर भारताने ज्यावेळी इंग्लंडला पराभूत केलं, 300 धावांच्या 300+ धावसंख्या चेस केली. युवराज सिंग आणि कैफ अंडर 19 नंतर आलेले ते उदयोन्मुख खेळाडू आणि त्यांच्या जोरावरती यावेळी बाद झालेत फलंदाज क्लार्क. तर सेलिब्रेशनचा विचार आपण वर्णन करत होतो. त्याच पद्धतीनं टी शर्ट काढून नितीन जंगमने देखील सेलिब्रेशन केलं आणि सामना अंतिम फेरीमध्ये धडक दिली. मात्र अंतिम फेरीचा सामना वेगळा आहे आणि अंतिम फेरीमध्ये
जो फलंदाज गोलंदाज असतील आपली कामगिरी आपली गुणवत्ता सिद्ध करतो त्याला आपण नक्कीच महान खेळाडू आपण ठरवतो. तर ही महानता सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर आपण टू डाऊन बॅट्समन वन अँड ओनली नितीन जंगम. कालचा दिवस नितीनने गाजवला, आजचा दिवस देखील नितीनने आतापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध केली. मात्र मोठा सामना आहे, फायनलचा सामना, आणि या फायनलच्या सामन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा खेळ त्याला करायला हवा. अपेक्षा आहेत कॅप्टन कॅस्टलिनो यांनी देखील अपेक्षा ठेवल्यात आरशी फायटर्सचे पाठीराखे असतील. मात्र विचार केला तर दुसऱ्या बाजूने संजय मोरे यांचा देखील संघ आहे. महाराजा स्ट्रायकर्स त्यांनी देखील अप्रतिम खेळ खेळला आणि BCPL सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. म्हणजे युद्ध हे महासंग्राम हा महाकुंभ क्रिकेटचा भरलाय. एक चांगला मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. यावेळी पुन्हा एकदा आसमंतामध्ये चेंडू, ओ नो, यावेळी खूप लेट होतोय आणि ज्या पद्धतीने म्हटलं दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली गेली आहे. राहुलला कॉल बघा, व्हॉट अ मॅग्निफिसंट मिडविन द विकेट आपण पाहतो. नितीनची समय साधना बघा, नितीनचं क्रिकेटवरचं लक्ष बघा, नितीनचा अनुभव बघा. ज्या पद्धतीने त्यांनी पाहिलं की फिल्डरकडून चूक होते, क्षेत्ररक्षक झेल सोडतोय, त्या क्षणी त्यानं निर्णय घेतला आणि यस असा कॉल दिला आणि राहुलने तो कॉल स्वीकारला आणि यशस्वीरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 7 धावा धावफलकावर लागल्यात आणि नक्कीच प्रत्येक धाव, प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी समीकरण बदलणार आहे. मोठा सामना आहे, मेगा फायनल ऑफ दिस PPL 2022. सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं तसेच उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करतोय आयोजकांच्या तर्फे. तर सुंदर असं आयोजन आहे MIG क्रिकेट क्लबचे पटांगण आणि या क्रीडांगणावरती खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आणि आम्हाला देखील समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल नक्कीच आभार व्यक्त करतो. आणि साईनाथ सुवर्णाजी यांचं. आणि सामन्याकडे मी वळतोय. फायनलचा सामना आहे. या सामन्यासाठी 2 पंच आपण स्क्रीनवर पाहतो. स्टेट अंपच्या भूमिकेमध्ये उमेशजी आहेत, नॉनस्ट्राईकला हनीफ हे अंपायर आहेत आणि अप्रतिम अशा नियोजन आहे. प्रत्येक सामन्यामध्ये लढत रंगत ही बरकरार आहे. आरटी टीमचं मी कौतुक करेल, एक चांगल्या पद्धतीचा खेळ आम्हाला तुम्ही दाखवलात त्याबद्दल खूप सारे आभार. पुढचा नितीनच्या बॅटमधून आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर, यावेळी चाबूक शॉट आणि पंचांचा इशारा 4 धावांचा. 11 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच नितीनच्या बॅटमधून आपण पाहतो काही सुरेख फटके पाहिले. मागच्या सामन्यात देखील एक पहिला षटकार आपण पाहिला, 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता होती आणि पहिला षटकार अक्षरशः ऑन साईडला स्क्वेअर लेगला षटकार ठोकला. तर केंट आरो तर्फे, मिनरल आरो तर्फे रितेश पांडे यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 50 रुपयांचं रोख पारितोषिक यांनी ठेवलं गेलं. त्या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय कुणाल बंटी साळमगर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सर. एक चांगला सामना या ठिकाणी रंगतोय सर. मेगा फायनलचा सामना, 2 संघ अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेत. नितीनचा हा फटका पुन्हा एकदा, ओ क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जातोय. मात्र 2 धावा यावेळी रोखतायत का, तर 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. आरशी फायटर्सचा संघ आहे. कॅस्टलिनो सर व्यासपीठावर देखील आहेत, कॅप्टन आहेत. आणि महाराजा स्ट्रायकरचे संजय मोरे यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं गेलं ते म्हणजे आरशी फायटर्सच्या संघाला, या आपण प्रथम फलंदाजी करा आणि आम्हाला एक चॅलेंज द्या, टार्गेट द्या. अंतिम विजेता कोण ठरणार, उपविजेता कोण ठरणार, या सामन्याच्या समाप्तीनंतर हा निर्णय होणार आहे. आणि आदरणीय पाहुणे आमच्या समावेत आहेत. कुणाल उर्फ बंटी साळमगर साहेब आहेत, सामन्याचा आनंद घेतात. मेगा फायनल ऑफ दिस PPL 2022. पुन्हा एकदा नितीन सामना करेल. अज्जू हो, यावेळी हलकेच चेंडू चटवला आहे, कार्पेट के सारे. आणि प्रत्येक चेंडूच्या मेरिटप्रमाणे क्रिकेट खेळलं याची आवड आहे नितीनला आणि तीच एक योग्यता ठरवते. क्लास इज परमनंट बस फॉर्म इज टेम्पररी. वय किती असो, मात्र या ठिकाणी नितीनने दाखवून दिले वयोमर्यादा झुगारून अगदी आपला अनुभव पणाला लावत असताना अनेक क्रिकेटर्स आम्ही पाहिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्यांनी
आपल्या वयाचं मर्यादा ओलांडून भान न ठेवता एक चांगला खेळ, एक चांगला प्रदर्शन आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले, दाखवलंय. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये भिरकावलं. व्हॉट अ शॉट या ठिकाणी, हा स्टँड अँड डिलिव्हर साईड स्क्रीनच्या वरून उत्तुंग षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते, षटक संपता येते दुसरं आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 2 गडी बाद 19. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावर होता. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या रोहितनं. तदनंतर आपण पाहतोय अज्जूने किती धावा दिल्या, तर 14 धावा दिल्या. एकूण धावसंख्या आहे ती म्हणजे 19. फलंदाज खेळतात नितीन जंगम आणि राहुल. नितीननं आत्तापर्यंत एक षटकार आणि एक चौकार आणि एक दुहेरी धाव्यांच्या साहाय्याने नितीननं नाबाद खेळतोय, तो म्हणजे 12 धावांवरती. एक चांगलं गुणलेखन आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्यांचे देखील आभार. सुस्मित राणे आमच्या समवेत आहेत. एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला ते या ठिकाणी गुणलेखन करतायत आणि वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी सांगतायत की प्रत्येक खेळाडूचं वर्णन आहे, त्या पद्धतीने आम्ही आपल्याला ऐकवतोय. तर नितीन नॉन स्ट्राईकला गेलाय, मात्र राहुल स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाज येतोय शैलेश, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सेकंड लास्ट ओव्हर टाकली होती. आणि त्या सेकंड लास्ट ओव्हर टाकल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 5 धावा ठेवल्या होत्या आणि 5 धावामधून बालाजीनं चांगला खेळ केला, चांगली बॉलिंग केली आणि आपल्या संघाला मात्र 2 धावा दिल्या. 3 गडी बाद केले त्या षटकामध्ये आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी प्रवेश करून दिला. तो शैलेश आपण पाहतो, अक्षरशः चेंडू खोडून काढलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण काय दर्जाचं आहे, तर चेंडू अडवण्यामध्ये यश येत आहे का. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि आपल्या संघासाठी 3 धावा रोखतायत. स्ट्राईक पुन्हा एकदा नितीनकडे. ज्या वेळेस नितीन कडे स्ट्राईक येतोय त्यावेळेस प्रेक्षकांच्या नजरा नितीनच्या बॅटकडे जात आहेत, कारण नितीनच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीचे मोठे फटके आपण पाहिलेत. षटकार असतील, चौकार असतील, अक्षरशः परफेक्ट ड्राईव्ह आपण पाहिले. कव्हर रिझममध्ये जो षटकार होता, काबिले तारीफ फलंदाजी करतोय. अक्षरशः नेत्रदीपक फलंदाजीनं डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी आज आपण नितीनच्या बॅटमधून पाहिली. कालच्या सत्रात अजिंक्य लाडकडून अपेक्षा आपण केली होती, त्याला खरा उतरला होता, मात्र आज नितीनच्या बॅटमधून मोठे फटके आम्ही पाहिले. यावेळेस बॅटची कड लागते आणि यावेळी एक धाव फायनल एक रिझममध्ये मिळते, ती नितीनला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 21 धावांमध्ये नितीनचं योगदान काय आहे, तर नाबाद 15 धावा आहेत. यावर आपण आकलन करू शकता. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळी राहुलच्या बॅटमधून आपण पाहतोय नितीन त्या ठिकाणी स्क्रॅम्बल आहे. नक्कीच कालचा संबंध दिवस असेल किंवा आजचा संबंध दिवस असेल, दिवसभर खेळतायत, नक्कीच इंजुरी फॅक्टर असतोय. इंजुरी सांभाळून क्रिकेट खेळायला हवं. 22 धावसंख्या आहे. टार्गेट किती असेल, कारण 38 धावाचं टार्गेट डिफेंड केलं. त्यानंतर आपण महाराजा स्ट्रायकर्सकडे चांगला अटॅक आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की फायटर्सनं 39 धावांचं लक्ष पार केलं. यावेळी हाय हँडसम अक्षरशः भिरकावून दिलंय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा शश षटकाराचा. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. चांगल्या पद्धतीचं आपण बॅटिंगच्या मिडलमध्ये चेंडू घेताना आपण नितीनला पाहतोय. डिलिव्हरी कोणती असो, शॉर्ट पिच असो, गुडलेस ओव्हर डिलिव्हरी असो, ओ फुलर लेनचा असो, अक्षरशः नितीन गोलंदाजांना नामोहरण करतोय. संपूर्ण आपल्या बॅटचा तडाखा या ठिकाणी दाखवलाय आणि आपली छाप या ठिकाणी सोडली. नितीन अगदी काबिले तारीफ नितीन जंगम, नावाला नक्कीच साजेशी अशी फलंदाजी केली आहे. चेंडू द्यायचा आहे. फायनलमध्ये किती टार्गेट असेल, अंतिम फेरीमध्ये काय आव्हान असेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून जो संतोष नाणेकरांचा तो चॅनल आहे आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्या चॅनलनं सर्वप्रथम प्रक्षेपण सुरू केलं आणि आज अनेक व्यावसायिक चॅनल्स आम्ही पाहतो. एक चांगल्या पद्धतीचं टेनिस क्रिकेटला एक नावरूपाला आणलं. यावेळी फटका चांगला आहे. कार्पेट के सहारे यावेळी लॉंग ऑफ रिझममध्ये चेंडू चांगल्या पद्धतीनं सफाई के साथ त्या ठिकाणी रोखला जातोय आणि नितीनला या ठिकाणी मात्र 1 धाव मिळेल. संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 29 अशी
धावसंख्या. शैलेश पुन्हा एकदा बॅटच्या हलकी बॅटच्या मिडलिंग नीट होत नाहीये, मात्र स्ट्राईक बदलण्यामध्ये यश मिळते. एकमेव काम आपण पाहतोय, एक चांगला स्टँड देण्याचं काम आहे राहुलचं. नितीनला स्ट्राईक दिला जातो. षटक संपतंय 33 3 षटकांच्या संपुष्ट धावसंख्या 30 अशी धावसंख्या. म्हणजेच सरासरीचा जर विचार केला तर 10.00 धावांच्या सरासरीनं हा संघ पुढे जातोय. अतिशय चांगली फलंदाजी. काबिले तारीफ नावाप्रमाणे आरशी फायटर्स असं नाव आहे या संघाचं. आणि फायटर के साथ कॅस्टेलिनो हे कॅप्टन आहेत, कर्णधार. फायटर्स के साथ हा संघ खेळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही फाईट करताना आम्ही पाहिलंय आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करताना मोलाची वाटाचं कोणाचं असेल तर वन अँड ओनली नितीन जंगम या नावापुढे वलय निर्माण होत आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्याने छाप सोडली या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये. तर पुन्हा एकदा राहुल स्ट्राईकवर असतील. नॉन स्ट्राईकला यावेळी आपण पाहतो नितीन. तर माझे साथी समालोचक यावेळी येत आहेत फ्रेश होऊन मॉन्टी. विनंती असेल 2 षटकं यावेळी शिल्लक आहेत आणि आपण पुन्हा एकदा ऐकूया कशा पद्धतीने नितीन यावेळी बॅटिंग करतो. धावचं समालोचनासाठी मी माईक हँडओव्हर करतोय. ओव्हर टू मॉन्टी सर. धन्यवाद सुधीर जी. एक बहुत ही बढ़िया क्रिकेट टूर्नामेंट प्रैक्टिस प्रीमियर लीग पीपीएल ट्रॉफी 2022 सेमीफाइनल का ये मैच, फाइनल का ये मैच, जी हाँ सेमीफाइनल का जो मैच था उसमें बहुत बढ़िया खेले थे जो इस वक्त मैदान पर मौजूद है नितिन. थैंक यू दोस्तों. ये शाम आप सभी को मुबारक हो, आंखों से आंखों का सलाम मुबारक हो. एक बहुत बढ़िया शानदार टूर्नामेंट जानदार क्रिकेट प्रेमियों के बीच संपन्न हो रहा है. मैं हूं राजेश कुमार मॉन्टी. आप सभी मान्यवरों का तहे दिल से शुक्रिया अभिनंदन स्वागत करता हूं और आपको ले चलता हूं MIG के क्रिकेट क्लब के एक बेहतरीन मैदान पर जहां पर फाइनल का मैच चौथा ओवर दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंद और इसे घूमकर खेला है, लेकिन फील्डर ने आग गले लग जा कहते हुए अपने आगोश में कर लिया है. खिलाड़ी आउट हो चुके हैं, बैट्समैन आउट हो चुके हैं. राहुल. दो टीमों के बीच फाइनल का मैच संपन्न हो रहा है. अर्शी फाइटर्स और महाराजा स्ट्राइकर्स. महाराजा स्ट्राइकर्स ने एक और 37 रन बनाने नहीं दिए थे, तो दूसरी ओर नितिन की टीम ने, अर्शी फाइटर्स ने 38 रन बनाए थे, 39 रनों का टारगेट को पार किया था. इस वक्त मैदान पर अभी भी वही जाबाज दलेर बेहतरीन बैट्समैन मैदान पर मौजूद है, नितिन जंगम, जिन्होंने चौके और छक्कों की बारिश की है. नए बैट्समैन आए हैं मैदान पर. साहिल, एक अच्छी गेंद बैकफुट पर जाकर इसे खेला है. ऑन साइड पर फील्डर मौजूद, 1 रन जरूर मिलेगा. ये छोर बदला है क्योंकि दौर जो है ना वो नितिन का है, जिन्होंने पिछले 2 मैचों में से जो धमाका लगाया है, ऐसे क्रैकर्स बजाए हैं, ऐसे पटाखे फोड़े हैं, जहां पर जाओ MIG क्रिकेट क्लब के मैदान के चारों ओर एक ही नाम गूंज रहा है, वो है नितिन जंगम. गेंद पर आते हैं, बहुत बेहतरीन कनेक्शन करते हैं, गेंद को फेंक देते हैं छक्के के लिए. और इस वक्त कनेक्शन गलत हुआ, लेकिन बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद चली गई है पॉइंट की दिशा पर. 1 रन तो जरूर मिलेगा. विकेट कीपर कुछ अलग मांग कर रहे हैं. हनीफ जी वहां पर मौजूद है, उमेश जी वहां पर मौजूद है. ये फाइनल का मैच है. बेसब्री से हम जिनका इंतजार कर रहे थे वो इंतजार खत्म हो चुका है. हम सभी के बीच आदरणीय बंटी सरमलकर साहब मौजूद हैं. आपको बता दूं कि आदरणीय श्री अनिल जी परब साहब का और बंटी सरमलकर साहब का यानी कि कुणाल जी का आशीर्वाद हमें इस टूर्नामेंट मिला है. रन बताना चाहूंगा, 36 रन बने हैं. 36 रन बने हैं. दोनों टीमें सशक्त है, दोनों टीमें जबरदस्त है, दोनों टीमें मजबूत है. दोनों टीमों के पास प्रबल दावा है कि वो इस टूर्नामेंट को जीतेंगे, पीपीएल को जीतेंगे. अज्जू की ये गेंद जो कि लेग स्टंप के बाहर थी, इसे खेलना चाहा. अंपायर उमेश जी ने वाइड का इशारा किया है. रन बन रहे हैं, बल्ले से नहीं लेकिन अतिरिक्त के साथ
लेकिन रन बन रहे हैं, रन बढ़ते हुए नजर आ रहे हैं स्कोर बोर्ड पर। आज हम सभी के बीच क्रिकेट के जानकार लोग मौजूद है। इस वक्त ये गेंद जो मिली है इसे डिप मिड विकेट की दिशा में खेला, गेंद चली गई हवा में, आकाश को चूमने के लिए उमेश जी का इशारा, सिक्सर। 43 रन संख्या हो चुकी है, 43। आज भारत के लिए सर्वाधिक सेंचुरीज अगर वनडे में किसी ने बनाई है तो वो है 49 जो हमने देखी है सचिन तेंदुलकर द्वारा, और उसके बाद आते हैं फिर विराट कोहली जिन्होंने 43 सेंचुरीज बनाए हैं। देखना है कि एक विराट कोहली है जो कि सचिन तेंदुलकर का रिकॉर्ड तोड़ सकते हैं। यहां पर तोड़ दिया है, बिल्कुल लचर बना दी है गेंदबाजी, कमर तोड़ दी है गेंदबाजों के, नाको चने चबवाए हैं गेंदबाजों के, वो नितिन ने, और नितिन का साथ देने वाले बल्लेबाज साहिल ने यह छक्का खेला। साहिल की रन संख्या बनी है 7 रन, टीम की रन संख्या 43। बीकेपी पुरस्कृत आदरणीय एडवोकेट श्री अनिल जी परब साहब, परिवहन मंत्री और संसदीय कामकाज, और आदरणीय श्री कुणाल जी बंटी सरमलकर साहब के कृपा आशीर्वाद से इस टूर्नामेंट को हमने आयोजित किया है। आयोजक साई सुवर तैयार है और कुछ ही पलों में जब ये मैच संपन्न होगा तो प्राइज डिस्ट्रीब्यूशन होगा। 43 नवजीवन स्कूल की ओर से गेंदबाजी करने के लिए तैयार है अज्जू बालाजी आए हैं। सेमीफाइनल के मैन ऑफ द मैच गेंदबाज है और मैन ऑफ द मैच बैट्समैन नहीं इसे खेला है। गेंद हवा में थी, बैकफुट पर चले गए थे और मिड विकेट के दिशा पर बहुत अच्छा कैच लिया गया है। नितिन आउट हुए हैं। नितिन जंगम आइए, आपका स्वागत है। हम आपको स्वागत कक्ष में बुलाते हैं। बंटी सरमलकर साहब आपको याद कर रहे हैं। आइए, आपका बल्ला आप ऊपर भी कर सकते हो। आपने बहुत बढ़िया खेल खेला है। जितने भी सारे क्रिकेट के दीवाने हैं उनको आपने शानदार क्रिकेट दिया है। क्रिकेट का लबालब जो माहौल है वो आपने बनाया है। आप हैं नितिन जंगम, आज के बेहतरीन मास्टर ब्लास्टर हीरो, हम सबके हीरो। कुणाल जी, साई और नितिन जंगम, त्रिदेव, जल्द कीजिएगा क्योंकि रोशनी दम तोड़ते हुए नजर आ रही है। सूरज मध्यम हुआ है, चांद जलने लगा है, रोशनी दम तोड़ते हुए नजर आ रही है, लेकिन हमारा दम अभी भी बाकी है। गेंदबाज जो कि मैन ऑफ द मैच रहे थे सेमीफाइनल में, क्यों रहे थे वो दिखाया बालाजी ने। बेहतरीन विकेट को एक बेनजीर रतन को आउट किया है। आउट हो चुके हैं नितिन। नितिन ने अपने टीम के लिए फिर से एक बार बेहतरीन खेल खेला है, शानदार खेला है, 23 रन बनाए हैं। सिर्फ एक बल्लेबाज है उनके टीम में, वो है नितिन जंगम। नितिन जंगम आउट होने के बाद क्या अब वेंग्या की टीम धावा बोलेगी? प्रेशर बनाया जा रहा है। विकेट कीपर विकेट के काफी सटीक, एक स्लिप, एक पॉइंट, एक डीप कवर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ। बालाजी की गेंद लॉन्ग ऑफ के और लॉन्ग ऑन के बीचों बीच खेली जा रही है। गेंद चली गई है सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घमय छक्का। यश सिर्फ 17 साल के हैं। जब 17 साल के थे तो सचिन तेंदुलकर ने भारत के लिए खेलना शुरू किया था और अब्दुल कादिर को जो 4 छक्के लगाए थे, आज याद है क्या? एक तो छक्का लगाया है यश ने। यश बैकफुट पर आए, शॉर्ट आर्म पुल किया, वाइडिश मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, फंबल हुए, 1 रन मिला। नेवर रन ऑन मिसफील्ड कहा जाता है, लेकिन ये जो दोनों खिलाड़ी हैं ना, ये चुस्त है, मुस्तैद है, तंदुरुस्त है। 22 यार्ड की विकेट पर उसेन बोल्ट की तरह, कार्ल लुइस की तरह किस तरह से दौड़ा जाता है ये जानते हैं। दौड़े हैं दोनों ने। बाबा, रन संख्या बढ़ गई 52, 52 रन बने हैं, स्कोर बोर्ड पर नजर आ रहे हैं।
बालाजी गेंदबाजी में परिवर्तन कर रहे, देखिए किस तरह से गेंद की स्पीड में उन्होंने परिवर्तन किया था, गेंद की जो टप्पा है उसमें परिवर्तन किया था, गुड लेंथ से थोड़ी गेंद आगे की थी और स्लोअर वन लेग ब्रेक की थी जो कि बल्लेबाज नहीं समझ पाए थे। एक अच्छे होशियार इंटेलिजेंट बॉलर है बालाजी। बालाजी ने पिछले मैच में जो बेहतरीन गेंदबाजी की थी ना, उसी के बलबूते पर ये टीम जो कि फाइनल में खेल रही है। बालाजी की अगली गेंद इस वक्त खेल दिया बहुत दूर, दूर गगन की छत में आसमान के साथ बातें करने के लिए छक्का। साहिल ने लगाया है ये छक्का। 110 छक्के लगे हैं अब तक इस टूर्नामेंट में। बहुत सुंदरता के साथ फिनिश किया अपने मैच के आखिरी गेंद को, अंतिम गेंद पर छक्का लगाया। इस सिक्सर के साथ अपनी टीम का स्कोर बनाया 59। प्रैक्टिस प्रीमियर लीग पीपीएल चषक 2022 एडवोकेट आदरणीय श्री अनिल जी परब साहब और आदरणीय श्री कुणाल जी यानी कि हमारे बंटी सरमलकर साहब के कृपा आशीर्वाद से ये टूर्नामेंट आप सभी के सामने संपन्न हो रही है। और इस टूर्नामेंट को आयोजित किया है आदरणीय साईनाथ सुवर्णा साहब ने, संजय मोरे, क्लेटस क्लैस्टिलिनो, मनोज साहनी, रितेश पांडे, नितिन छांगम, राकेश कागड़ा, राजेश ऐदली, गौरव भोगले, राजा साडम, सतीश ऐदली, सुमित जादव, अभिषेक आंगड़े, संतोष कनौजिया और सुरेश निकम साहब ने। आइए मैदान पर तवज्जो करते हैं। दो टीमें तैयार है। मैदान पर है हमारे दो अंपायर्स, एक है हनीफ जी और एक है उमेश जी। उनके साथ संत्या है जो बहुत सारी कर रहे हैं। इस टूर्नामेंट के अंतिम विजेता को 25,000 रुपए का इनाम दिया जाएगा और साथ में दिया जाएगा बहुत सुंदर आकर्षक चषक। अंतिम उपविजेता टीम को दिया जाएगा 15,000 रुपया और आकर्षक चषक, और फिर बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर, ये सारे इनाम दिए जाएंगे और मैन ऑफ द सीरीज का प्राइज दिया जाएगा। किस तरह से बनते हैं ये 60 रन, ये सुनते हैं सुधीर वाघ से। एडवोकेट सुधीर वाघ साहब, आगमन है आपका, स्वागत है आपका। धन्यवाद मोंटी। प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं तसेच मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। चालू करायची मॅच, अंपायर्सना विनंती आहे, अंपायर अनिफ जी तसेच उमेश जी प्लीज कॅरी ऑन प्लीज, कारण अंधार होत चाललाय। 60 धावांचं लक्ष्य आहे। थँक्यू सर। तीस चेंडूमध्ये 60 धावांचं लक्ष्य आहे। नक्कीच आरशी फायटर्स, महाराजा स्ट्रायकर्स चे कॅप्टन संजय मोरे यांनी टॉस जिंकला आणि तदनंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। आमंत्रित केलं होतं आरशी फायटर्स संघाला आणि या आरशी फायटर्स संघानं नितीन जंगमच्या 23 धावांच्या जोरावर तसेच 59 रन्स 4 विकेटच्या गड्यांच्या मोबदल्यात बनवलेत आणि 60 धावांचं एक टार्गेट ठेवलंय। अंतिम सामना, अंतिम विजेता कोण होणार यासाठी 60 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलंय। तर कशा पद्धतीनं ही धावसंख्या पार करणार की आरशी फायटर्स संघ ही धावसंख्या डिफेंड करणार याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे। पीपीएल 2022 चा अंतिम विजेता कोणता संघ ठरणार, 5 षटक 25 मिनिटांमध्ये याचं उत्तर मिळेल आणि तदनंतर आदरणीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत। तर कुठे जाऊ नका मित्रांनो आणि बाउंड्री रोपच्या बाहेरून सामन्याचा आनंद घ्या। मोठा सामना सुरुवात होते सेकंड इनिंगला। नितीन जंगमच्या हातामध्ये चेंडू आहे। शुभारंभ श्री गणेशा इनिंगचा नितीन, पहिला चेंडू खोदून काढला टुवर्ड्स फील्ड, फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होत नाहीये। कॅचवर जाण्यासाठी कॉल दिला होता नितीननं, मात्र एक धाव ऑफ द मार्क होत आहेत। फलंदाज अज्जूचा जर विकेट प्राप्त केला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत पुन्हा एकदा येईल, मात्र यावेळी अज्जू सेफ आहे। तोपर्यंत आपण महाराजा स्ट्रायकर्सचा एक श्वास जिवंत असं मी म्हणेल,
कारण नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कोण राकेश आणि अज्जूची जोडी आपण पाहतोय फलंदाजीसाठी. त्यावेळी पुन्हा एकदा संधी आहे. संकेत, ओ नो, संकेत कडून बऱ्याच चुका झालेल्या आहेत. फलंदाजीमध्ये देखील संकेत अपयशी आहे आणि यावेळी एक सोपा झेल सोडला गेला. मी वारंवार सांगत असतो की गोलंदाजाला जर सर्वोत्तम जर साथ कोणाची हवी असेल तर ती म्हणजे यष्टीरक्षकाची आणि यष्टीरक्षकाकडून चूक माग ठरू शकते. राकेशला मिळत आहे जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा किती उचलतात हे आपल्याला पाहायचं आहे. येणारा काळ सांगणार आहे की हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय. कारण अज्जूला देखील या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं. पुन्हा एकदा नितीन टू अज्जू. स्ट्रोक चांगला आहे, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे टुवर्ड्स द मिड विकेट. एक धाव वेगाने घेतले, दुसरी धाव घेण्याचा मानस मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीप झोन मध्ये. यश 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि या मोठ्या सामन्यामध्ये प्रतियोगितेमध्ये खेळण्यासाठी त्याला संधी मिळते. हो, यू मिस, आई हिट. गेंद ने कहा, नितिन जंगम ने कहा क्लीन बोल्ड. ज्यासाठी नितीन ओळखला जातो मॉन्टी, ते ब्रह्मास्त्र त्यानं काढलं आणि नक्कीच क्लीन बोल्ड केलंय आणि आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू दिलाय. फलंदाजीमध्ये 23 धावा कुठल्या आणि गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी एक बहुमूल्य कामगिरी या ठिकाणी पेश करतोय. प्रदर्शन चांगलं आहे. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी नितीनला त्याचा सर्वोत्तम फॉर्म आपण या ठिकाणी पाहतोय. एक क्लासिक गटसी क्रिकेटर आहे. नितीन बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. व्यावसायिकता ओतप्रोत भरलेली आहे. संकेतकडून झेल सुटला, तदनंतर राकेशला जीवनदान मिळालं होतं, मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. तर रोहित फलंदाजीसाठी येतोय. रोहित या फलंदाजाकडून देखील मोठ्या अपेक्षा असतील. बँड्रा डिव्हिजनचा हा खेळाडू आहे आणि बँड्रा मधील क्रिस गेल या नावाने ओळखला देखील जातो. तर कालच्या नक्कीच गोलंदाजी आम्ही पाहिली, तदनंतर क्षेत्ररक्षण पाहिलं. कालच्या सत्रात सिक्सर देखील ठोकलाय. फलंदाजी मध्ये देखील त्यांनी गुणवत्ता सिद्ध केली. यावेळी शॉर्टपिच डिलिव्हरी आहे, पिवोट होत आहेत, मागे जाऊन खेळण्याचा मानस आहे, मात्र त्या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय नितीन जंगम ऑन फायर आणि विकेट क्रमांक दुसरा यावेळी बाद होतोय. 4 अशी धावसंख्या. नक्कीच नितीनचा खेळ काय म्हणाल मॉन्टीजी, कारण फलंदाजी असेल गोलंदाजी असेल संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये अष्टपैलुत्व सिद्ध केलंय नितीननं. ज्यावेळेस समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं व्यासपीठावरती आदरणीय कुणाल मंडी समकसर या ठिकाणी उपस्थित, त्यांनी त्यांना बोलवलं. त्यावेळी सांगितलं की मी थोडासा स्क्रॅम्प आलाय, तरी देखील मी खेळतोय. जर स्क्रॅम्प आला नसता, टोटल फिटनेस असते 100%, तर काय खेळ केला असता नितीनने, याची कल्पना केलेली बरी. तर आपण पाहतो नितीनला यश मिळतं. 2 फलंदाज पार पाडले आणि हॅट्रिक वरती ही सुवर्ण संधी आहे. सलग दुसऱ्यांदा हॅट्रिकची संधी आहे. पाहूया काय होतं. हॅट्रिक बॉल, मात्र हा हॅट्रिक बॉल अक्षरशः जुगारून दिलाय. अज्जू हार मानने वाले में से नाही आहे आणि सरळ जातोय. पंच आणि सरांचा इशारा षटकाराचा. षटक संपलंय. षटक संपलंय ते पहिलं आणि धावसंख्या धावफलकावर ती आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 षटकांचे सामने आहेत, अजूनही 4 षटके शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आठवण, एमाजी क्लब जर्सी नंबर 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अनेक वेळा त्यांची आठवण केली जाते आणि गॉड ऑफ क्रिकेट म्हणून देखील त्यांना संबोधण्यात येतं. कारण आंतरराष्ट्रीय दर्जावरती भारताचं नाव मोठं करण्यामध्ये अनेक भारतरत्न यांनी भारताचे नाव आहे ते संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध केलं. अशाच एक भारतरत्न लता दीदी, आज त्यांना स्वर्गवास झाला. 93 वर्ष वय आणि गानसम्राज्ञी गान कोकिळा आमच्यामधून या ठिकाणी स्वर्गवासी झालेत.
नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देखील सकाळच्या सत्रामध्ये आम्ही त्यांना वाहिली आणि आजचा आणि उद्याचा दिवस भारत सरकारने हा दुखवटा या ठिकाणी डिक्लेअर केलाय. संपूर्ण राष्ट्रध्वज हे देखील अर्ध्यावरती फडकवण्यात येतील आणि कोणतेही शासकीय जे कार्यक्रम आहेत मनोरंजनाचे ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. तर सामन्याकडे वळूया. साहिल आहेत पूर्णपणे उजव्या खूप बाहेर चेंडूफेक करता अवांतर धावेमध्ये भर पडते. 11 अशी धावसंख्या झाली आहे. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या आहे. जोपर्यंत अज्जू आहे मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना ऑन आहे, कारण अज्जूच्या बॅटमधून आम्ही अनेक सुरेख असे उंच उत्तुंग गगनभेदी षटकार पाहिलेत. ओ साहिल पुन्हा एकदा डाव्या अष्टीच्या बाहेर भरकटताना आपण पाहतोय. लाईन डायरेक्शन आणि स्पिन या संपूर्ण क्षेत्राकडे ज्या गोलंदाजाने अविरत मेहनत घेतली तोच गोलंदाज या ठिकाणी त्याचं गोलंदाजाचं पृथक्करण चांगलं या ठिकाणी होतं. 60 धावांचं लक्ष आहे, खूप मोठं टार्गेट आहे. ए लागते. व्हॉट अ मॅग्निफिसंटली कॅच. विकेटच्या मागे विकेटच्या पुढे गोलंदाज असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो यष्टिरक्षण असो सर्वांमध्ये एक बहारदार कामगिरी केलेला हा अष्टपैलू नितीन जंगम. अक्षरशः 3-13 आपण म्हणतो मराठीमध्ये, मात्र 3 विकेट आणि 12 धावा झालेल्या आहेत. अक्षरशः कुठल्याही गोलंदाज फलंदाजाला या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जात नाहीये. शैलेश येत आहेत, शैलेशकडून अपेक्षा असतील 7 मात्र अज्जूची द्यायला हवी. सामन्यामधील रंगत अजूनही बरकरार आहे. जोपर्यंत अज्जू मैदानात आहे तोपर्यंत या ठिकाणी जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना चांगल्या मॅच फिनिशची या ठिकाणी अपेक्षा आहे. काळोख होतोय, या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. संतोष सुर्वे सांगतायत त्यांचे लक्ष असतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये लक्ष असतं आणि कटाक्षाने सांगतात बॅट्समनला प्रॉब्लेम येऊ शकतो तर थोडंसं फास्ट करायचं आहे. एक बॅट्समन आउट झाल्यानंतर दुसरा बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. कॅप्टन संजय मोरे लक्ष द्यायचं आहे. हो, त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ देखील आहे, पाहुणे येतील त्यांच्या शुभ असते. यावेळी चांगल्या पद्धतीने हाय मार्क केलाय आणि शैलेशच्या बॅटमधून आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा सुरेख उत्तुंग षटकार. देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणेल, कारण भरपूर अंतर काल होता. यावेळी अवसर आहे, संधी आहे, कॅचेस विन द मॅचेस. यावेळी झेल घेतलाय सोपा, यश मिळतंय ते साहिलला. कमबॅक करतोय साहिल. अशाच पद्धतीचा क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय आणि औचित्य आहे ते म्हणजे प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 ही ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीसाठी ही मेगा फायनल आपल्या समोर आहे. 2 संघ आहेत, दोन्ही संघ प्रमुख दावेदार आहेत. बलाढ्य असे फलंदाज आहेत, गोलंदाजांचा भरणा आहे, क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं आहे. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते आणि हा आनंद दिलाय, हे एंटरटेनमेंट दिले, हे मनोरंजन दिले ते म्हणजे आयोजक साईनाथ सुवर्णा यांच्या माध्यमातून. स्टार थाइस्पाचा संघ सेमीफायनल पर्यंत या संघानं शिरकत केली. अगदी दुर्दैवरीत्या हा संघ बाहेर पडला, मात्र आयोजनाबद्दल त्यांनी 100% 100% या ठिकाणी एक संपूर्णपणे चांगलं आणि सुंदर असं आयोजन केलंय आणि स्पर्धा यशस्वी केली आहे. अज्जूची साथ देण्यासाठी वेंग्या असं प्रेमाने म्हटलं जातं. कॅप्टन संजय मोरे, वेंग्या असं पेटनेम आहे. तेरा वर्षामध्ये आम्हाला अभिषेक कळवत आहेत की 6 वेळा फायनल मध्ये आलाय महाराजा स्ट्रायकरचे. यावेळी पहा किती कॉन्फिडेंटली स्ट्रोक आहे, व्हॉट अ मॅग्निफिसंटली स्ट्रोक आणि स्टँड अँड डिलिव्हर बाय अज्जू. तर नक्कीच 24 धावा धावफलकावर लागतात. 24 ऑन बोर्ड. 60 धावांचं लक्ष आहे
हा सामना जिंकण्यासाठी, अंतिम ट्रॉफी जिंकण्यासाठी. आणि केंट मिनरल आरो यांच्या माध्यमातून वॉटर प्युरिफायर रितेश पांडे, प्रत्येक षटकाराला मॉन्टी 50 रुपये रोख रक्कम या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ज्या ज्या फलंदाजांना षटकार ठोकला आहे त्यांनी या ठिकाणी त्यांचा गुगल पे नंबर देऊन जायचं आहे. प्राइज त्या ठिकाणी लावलं गेलं. प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 50 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. अनेक स्पॉन्सर्स आपण पाहतोय. यावेळी स्ट्रोक मिस टाइम होतोय, मात्र एक धाव अज्जूला मिळते. आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटचा या ठिकाणी कित्ता गिरवायला हवा, कारण संजय मोरेत अनुभव आहे वेंकीकडे. ऋषिता 11 संघ बँड्रा रिझम मधून अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव या संघाकडे आहे. आणि एक प्रमुख खेळाडू म्हणून संजय मोरे अगदी नावलौकिकला अनेक सामन्यामध्ये त्यांनी आपला खेळ दाखवलाय. पुन्हा एकदा एज लागते, धाव घेण्याचा मानस आहे. ओ नो, यावेळी काय होतंय तर रनिंग बिटवीन द विकेट्स, यस नो वेट ए कॉल, यामध्ये चूक होते आणि संजय मोरे बाद होत आहेत. कॅप्टन या ठिकाणी पॅव्हेलियनमध्ये परत आहेत आणि हा प्रेशर आहे. पाहू शकता कशा पद्धतीने प्रेशर बिल्ड केलाय, तो म्हणजे आरशी फायटर्स या संघानं. नक्कीच कॅस्टेलिनो कॅप्टन आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं दबाव या ठिकाणी फलंदाजांवर टाकलाय. आणि धावसंख्या आपण पाहतोय, षटकं संपलेत ती 2, धावसंख्या आहे ती म्हणजे 25, गडी बाद झालेत ते म्हणजे 5 गडी बाद 25 अशी धावसंख्या आहे. थोडंसं फास्ट करायचं आहे, फास्ट करा आरशी फायटर्स. टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. आणि बॅट्समन देखील आपण यायचं, कारण आपल्याला चेंडू दिसणार नाहीये. फायदा फिल्डरचा आहे, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तर अज्जू एक एंड लावून धरलंय. अज्जूकडून अपेक्षा आहेत शेवटपर्यंत या ठिकाणी अज्जू जर राहिला तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं असू शकतं. पण जर तरच्या व्याख्या क्रिकेटमध्ये त्याला कुठलाही आधार नाही आहे. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. आणि ही महत्त्वाची आहे, ही कुठल्या क्षणी या खेळाला नक्की बदल घडून आले, चित्र बदलेल हे आपल्याला पाहायचं. नितीन आहे पुन्हा एकदा सेकंड इन प्रोग्रेस. अज्जू आणि नितीन मधले युद्ध आहे मॉन्टी, ते खूप रोमहर्षक ठरणार यात मुळीच शंका आहे. पहा कशा चांगल्या पद्धतीने बॅटच्या मिडलिंग करतोय चेंडू, तितकं सफाईदार क्षेत्रक्षण आहे. कार्पेट के सहारे अज्जू खेळतोय. एक धाव मात्र समाधान मानावं लागेल. आणि नक्कीच जमीनलगत खेळण्याचा मानस आहे, कारण विकेटची किंमत अज्जूला माहीत आहे. ज्या ज्या वेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी केली गेली त्यावेळेस हॅमर करतोय, ग्राउंडच्या बाहेर अपी स्ट्रोक खेळतोय, सीमारेषेच्या वरून खेळण्याचं या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध केली अज्जूने. मात्र चांगल्या चेंडूच्या मेरिट प्रमाणे एक जमीनलगत फटका. ओ यावेळी व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक बाय बालाजी. नक्कीच पंचांचा इशारा षटकाराचा. आणि बालाजीने गोलंदाजीमध्ये आपलं उपयुक्तता सिद्ध केली आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच होता. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली, 5 रन डिफेंड केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये, 2 धावा मात्र दिल्या आणि 3 गडी बाद केले. मात्र बॅटिंगमध्ये बालाजी काय करतोय तर षटकार ठोकलाय. ओ वा, व्हाट अ मॅग्निफिसंटली ड्रिव्हन, बट फिल्डर इज देअर. ओ नो, यावेळी नितीन जंगम पुन्हा एकदा कमबॅक करतायत आणि यश मिळतंय ते नितीनला, यश मिळतंय आरशी फायटर्स संघाला. गडी बाद होतोय तो म्हणजे गडी क्रमांक 6. 32 धावा झाल्या धावफलकावर. 60 धावांचं आयफल टॉवर या ठिकाणी उभं केलं होतं. जे नक्कीच ही एक रंगतदार लढत आहे. बालाजीने नितीनला आउट केलं, नितीनने बालाजीला केलं. तर दॅट इज व्हॉट अ क्रिकेट सेईंग. एक चांगल्या पद्धतीचं जशा तसं उत्तर दिलंय. फिट्टम फाट असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तर जशाच तसं उत्तर दिलंय असं मी म्हणेन. नवीन फलंदाज आपण पाहतो स्क्रीनवर, पिंटू. अज्जूला 7 कुठला फलंदाज देणार हे एकमेव लक्ष आहेत. फास्ट करायचंय. वाय यू आर टेकिंग टीम मिटिंग. कॅस्टेलिनो कॅप्टन, आपण मिटिंग घेऊ नका, फास्ट करायचं थोडंसं, रिक्वेस्ट आहे आपल्याला. तर नितीन जंगम पुन्हा एकदा सेकंड ओव्हर आहे. पहिल्या षटकामध्ये नितीननं किती धावा दिल्या होत्या तर 10 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिला
एक गडी बाद केलाय. धावसंख्या 32 आहे, 32. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यांचा इशारा येतोय षटकाराचा. 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 38 वरती. तर अनेक स्पॉन्सर्ड आहेत या संपूर्ण, अनेक यामध्ये स्पॉन्सर्स आहेत. MIG स्पोर्ट्स क्लब आहेत, फोर्स टी शर्ट्स आहेत, सिक्सर किंग आहेत, तसेच श्रेष्ठ लॅब देखील आहे त्यामध्ये. त्यानंतर BKP बिल्डर्स आहेत. या सर्वांचे या ठिकाणी आभार असतील. स्पॉन्सरशिप या संपूर्ण स्पर्धेला केली आहे. हलकेच चेंडू तटवलाय जमिनीलगत आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण खेळ पाहतोय. अज्जूच्या माध्यमातून वेगवानरित्या आर्ग्युमेंट केली गेली आहे. चला गाई करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांनी अपील फेटाळलंय. नेक्स्ट बॉल प्लीज. धावसंख्या आहे ती म्हणजे 39. चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. प्लीज नोट इट डाऊन. आणि महाराजा स्ट्रायकर संघाला 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नितीनचा चेंडू हो, यावेळेस स्विंग अँड मिस, लेग ब्रेक केलाय चेंडू आणि खूप सारे प्रश्न विचारतोय. फलंदाजच नव्हे तर विकेट किपर संकेत देखील चकतोय. षटक संपतंय ते म्हणजे तिसरं षटक संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 6 गडी बाद 39. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मॉन्टी यांना. थैंक यू एडवोकेट सुधीर साहब. प्रॅक्टिस प्रीमियर लीग PPL चषक 2022. 12 चेंडू 21 धावा. उलटा पुलटा आकडा आपण जर पाहिलं 2 षटकं आहेत. यावेळी नितीन जंगम याची षटकं संपलेली आहेत आणि विजयासाठी जी झुंज दिली जाते ती अज्जूद्वारे. आपण पाहतोय अज्जू काय खेळतोय. दी ग्रेट मोहम्मद अजहरुद्दीन यांना आम्ही अज्जू म्हणायचो. अज्जू साहब जिन्होंने 1987 में लगातार इंग्लैंड के खिलाफ 3 टेस्ट मैच में 3 सेंचुरी बनाई थी. आज भी वो रिकॉर्ड कायम है जिसे तोड़ना नामुमकिन नहीं बल्कि मुश्किल भी है. इकडे अज्जू खेळतोय आपल्या संघासाठी. आता नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाज येतोय सोहम. अंतिम फेरीचा सामना, फायनल मॅच. 12 चेंडू 21 धावा. फलंदाजी करतोय अज्जू. जंगम यष्टीच्या मागे. एक स्लिप, एक पॉइंट, डीप कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. गोलंदाज उजव्या हातानं ओव्हर द विकेट. नवजीवन स्कूल टोकाकडून गोलंदाजी करणार आहे. 12 चेंडू 21 धावा. या चेंडूला हॅमर केलाय. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. पंचांचा इशारा षटकार. 12 चेंडू 21 धावा. खूप मोठा फटका, बडा शॉट. 12 चेंडू 21 धावा. आता 11 चेंडू 15 धावा. MIG क्रिकेट क्लब या ग्राउंडवर सुरू असलेली अंतिम फेरी. श्रीकांत शेट्टी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. MIG क्रिकेट क्लबचे आपण सेक्रेटरी आहात. स्वागत आहे आपलं, खूप मोठं स्वागत आहे. एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना. मला आठवतंय काही वर्षापूर्वी मी MIG क्रिकेट क्लबच्या बँकेट हॉलमध्ये DD स्पोर्ट्स साठी स्नूकरचं लाईव्ह केलं होतं. पंकज अडवाणी खेळत होता. यावेळी आपण पाहतोय गोलंदाज उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. विजयाची अभिलाषा. पुन्हा एकदा चेंडू शेट्टी साहेबांच्या अगदी चरणाच्या दिशेने. सिक्सर का झेल, 2 की षटकार. पंच उमेश काय इशारा करतील, हनीफजी काय म्हणतात. उत्कंठा वाढलेली आहे. स्कोरर्स तयार आहेत. सस्मित राणे.
MIG क्रिकेट क्लब ने हर हमेशा हमें सपोर्ट किया है। हमने यहाँ पर कई सारे क्रिकेट प्लेयर्स देखे हैं। मुझे याद है मनीष बंगेरा जो कि रणजी खेल चुके हैं, विनीत धुलप है जो कि इसी मैदान से खेले फिर रणजी खेले हैं, और खास करके सचिन रमेश तेंदुलकर जो इसी मैदान पर प्रैक्टिस करते थे, भारत के लिए खेले, विश्व। जी हाँ, शिवम दुबे को तो हमने कल प्रैक्टिस करते हुए देखा, पृथ्वी शॉ खेले। कई सारे खिलाड़ी हैं जिन्होंने इस मैदान पर प्रैक्टिस की है। 2 रन मिले हैं, 2 रनों के साथ रन संख्या जो बढ़ रही है नजर आ रही है। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 47। मैच को जीतने के लिए मुझे राणे बता रहे मेरे साथी स्कोरर 60 रन चाहिए, तो अब 13 रन चाहिए। कितनी गेंदें शेष है? 10 गेंदों में 13 रन। MIG क्रिकेट क्लब पर यह एक बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट संपन्न हो रही है। हम सब देख रहे हैं फाइनल का मैच, यहां पर सभी मान्यवर मौजूद है। मैच को जीतने के लिए जद्दोजहद किया जा रहा है। दोनों टीमें एक दूसरे के साथ लड़ रही है। जीतना बहुत इंपॉर्टेंट है, हार किसी को मान्य नहीं। सिर्फ एक ही जगह पर हमें हार मान्य है, जब हम ईश्वर की पूजा करने निकलते हैं। इस वक्त फिर से एक बार घुमा दिया, गेंद को खेला लॉन्ग ऑन की दिशा पर, गेंद चली गई लॉन्ग ऑफ पर, 1 रन पूरा किया। जब तक थ्रो था, दूसरा रन भी बहुत ही तेजी के साथ पूरा किया, लेकिन हनीफ जी का इशारा 1 शॉट का 1 ही रन मिलेगा। स्कोर हो चुका है 48। एक बहुत बड़ा संघर्ष, ये युद्ध है जीत के लिए, ये लड़ाई है विजय के लिए दोनों टीमों के बीच। एक टीम है अर्शी फाइटर्स और दूसरी टीम है महाराजा। जी हां, 1 शॉट जो 2 रन थे उसमें से 1 कम किया है। जहां पर स्कोर 49 बनना चाहता, वहां पर स्कोर 48। आइए अर्जुन कंधारी साहब इस वक्त हम सभी के बीच मौजूद है, स्वागत है आपका। इस वक्त ड्राइव करना चाहते थे, गेंद किसी को नजर नहीं आ रही है, सिर्फ नजर आ रही है तो विकेट कीपर नितिन जंगम को। ये चौथा ओवर है, प्रगति पथ पर है, गेंदबाजी कर रहे हैं सोहम दूर वाले छोर से, नवजीवन स्कूल की ओर से। इस वक्त बहुत बेहतरीन खेला अज्जू ने, बहुत अच्छा कनेक्शन, लाजवाब। गेंद को फेंक दिया आसमान में, आसमान को चूमने के लिए, हवाओं में झूमने के लिए गेंद चली गई सीमा रेखा के बाहर, छक्का। इस छक्के के साथ रन संख्या 54 हो चुकी है। अज्जू ने बहुत बढ़िया खेला है। अज्जू वो बैट्समैन है जिन्होंने इसी मैदान पर आज एक मैच में हाफ सेंचुरी की थी। अब कितनी गेंदें बाकी है और कितने रन बनाने हैं? 7 गेंदों में 6 रन चाहिए। एक छक्का आपको टूर्नामेंट का चैंपियन बना सकता है। यह है अज्जू, और अज्जू ने यह छक्का लगा दिया है। और अब देखना है, जी हां, अज्जू ने छक्का लगा दिया। प्रैक्टिस प्रीमियर लीग PPL चषक 2022 को इस छक्के के साथ जीत लिया। अभिनंदन अज्जू, अभिनंदन। जीतने वाली टीम महाराजा स्ट्राइकर्स, बहुत बड़ा विजय यहां पर स्थापित किया है प्रैक्टिस प्रीमियर लीग ने। बेहतरीन खेला अज्जू ने। अज्जू